नमस्कार मंडळी. क्रिएटिव्ह कॅमेऱ्यानं विनोदाचा कोड स्कॅन करत तुमच्या अकाउंटमध्ये विनोदाची भरपूर अमाऊंट जमा करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. अपहरणाला इंग्रजीत किडनॅपिंग म्हणतात. एवढा ज्यांचा इंग्रजीशी संबंध आहे अशा भाई लोकांची गंमत दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश आणि प्रथमेश, फिल्टरपाड्याचं बच्चन गौरव मोरे, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि विनोदाचा नवा सूर संजना हिंदपूर. भाई तुम्ही का मला घोडा लावलाय? मस्त. तुला घोडा नाही लावलाय, घोड्याला तू लावलाय. अच्छा. अरे तू उपाशी काय आहे? तू खा ना ते केळ. तुमचं हे बरं आहे, संत्री तिकडे बसवलाय, मला केळी खायला सांगितलंय. हे बरं आहे तुमचं. अरे ते दिलंय ते तरी खा. अरे कसं खाणार भाई? तुम्ही हात बांधलेत, मी कसं खाऊ केळी सांगा ना. कळली ना तुझी अवकात? समोर असलं केळं पण तुला खाता येत नाहीये आणि तू माझ्या एरियात येऊन किडनॅपिंग करतो. अरे भाई तुम्ही नाही केली म्हणून मी करत होतो ना. आणि तसं पण आहे ना, तुमची गँग म्हणजे मजाकचा विषय आहे. तुमच्या गँगला कोंबडी पण पकडता येत नाही म्हणून मी आलो तुमच्या गँग. गौरव, यात ना एकच गोळी आहे भाई, म्हणून ती ठेवून दिली ना तर आत्ताच ठोकली असती. मी तुला मारणार नाही भाई, पण माझे आता पोरा गेलेत किडनॅपिंगला. ते मस्त कवळा माल घेऊन येणार, एकदम उच्ची कोंबडी घेऊन येणार, ते तुला दाखवणार, मग ती गोळी घालणार आहे. लक्षात ठेव तू. आता माझी पोरा येतील बघ तू आता. आणलं भाई, तू कोंबडी बोललीस, कोंबडी आणली भाई. जे बाद, एक नंबर काम केलाय तुम्ही. एक होती ती पण गेली, आता खा केळ. ए शान्या, आमच्याकडे अजून एक बंदूक आहे ना शाम्या? भाई बंदूक आहे पण गोळ्या नाही आहेत. हे वसाड्या कशाला सांगतोयस? विदाऊट गोळ्यांची बंदूक ठेवता कशाला रे? भाई बंदुकीवरच काम होतं, आपल्या गोळ्या लागत नाही. अरे काय जाऊ दे, हे आणलाय ना. लय बाया, तिचं विचारा, नाव गाव फल फुल सगळा विचारा लवकर. भाई सादर करतोय पांढरी कोंबडी. What's going on here? Who are all you people? What are you doing with me? Am I kidnapped? Oh my God! Please let me go. Please let me go. I'm a really simple girl from a very kind family. Please don't do this to me. Please don't hurt me. Please show some mercy. Please, please let me go. Let me go. I beg in front of you. Please let me go. भाई घ्या आता केळ. Speak up. What's wrong? काय बोलली? भाई इंग्लिश. असाड्या इंग्लिश बोलली तर मला पण माहिती आहे इंग्लिश मध्ये काय बोलली. भाई इंग्लिश मध्ये इंग्लिश बोलली भाई. तर येडाय काय रे तू? इंग्लिश मध्ये इंग्लिशच बोलणार, इंग्लिश मध्ये मराठी तुझा बाप बोलला होता काय? अरे तिला सांगायचं काय आहे? भाई कसं कळणार? फडफड बोलते, सगळं डोक्यावरून गेलं. तिला विचारा, तिला तिचं नाव विचारा. भाई 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 मी नी काहीतरी करतो. हा, ए गर्ल, What? तू बोल नको, थांब. नावाला हा. ए गर्ल, नेम नेम. My name? Shangri-Liano Mascarenas. घे ना एक केळ. काय बोलली? भाई ती बोलली सांगलीत येऊन मस्करी करून हस. हे असं आहे, तुम्ही ना मुद्द्याचं विचारत नाही, नाव विचारा ना. वेगळं काहीतरी विचारतं मग ती वेगळंच सांगणार. अरे मी विचारतो. नेम आपला नेम. My name? नेम. Shangri-Liano Mascarenas.
serious. That's what I said. अगं बाई, सांगलीत जाऊन कुणाला कशाची मस्करी करू? तिकडे मस्करी करण्यासाठी सांगलीतली बाई आम्ही इथे आणून बसवली. What are you saying? अरे कसं करायचं रे? काय आणलंयस वसाडा उचलून? हुरू. What? What's that? या बघा, या बघ. आया लकी बाय. हा. Okay. पमिया. Okay. श्रमिया. हा. Okay. ए नागिया. Okay. हुरू. Okay. Lucky Bhai. हा. Pamia. हा. Shramia. Nagia. नाही. Right. That's nice. It's really nice. अरे names. ही माझीच नाव मलाच सांगते. अरे तुझं नाव काय आहे? Oh my God! Why is he yelling at me? I'm so no. scared. What happened? What did I do? Why are you doing this to me? Why are you shouting at me? Oh my God! Somebody! अरे नाही, हे बघ मी नाही रागवलोय. हे बघ मी नाही रागवलोय. मी शांत आहे. नाही रागवलो. तू ओरडू. हे बघा, See? तुझं नाव काय सांग? माझ्या आईची नाव काय? I told you! Shangri-Liano Mascarenaeus! See, please, I beg you, please let me go. I'm just like your sister. Please let me go. See, I'm not from here. I'm from a country called Slovakia. ए ताई, वाकिया स्लो घे म्हणजे आम्हाला कळल. What are you saying? अरे कशाला स्लोवाक्या भाई? ती म्हणते ती इथली नाही, बाहेरच्या देशातली आहे. तुला एवढा कळला? Right, right. आता कुणाला तरी अंदाज काढावा लागेल ना, नाही तर स्किट कसं पुढे जाणार? इकडे लवकर ये. इकडे टाइम बघ. हे बघ, ती काय बोलते तर आपल्याला कळत नाही. आता फॉरेनर म्हटल्यावर किमान एक घेऊया 3-4 बिलियन आहे ना. एक काम कर, तिच्या बापाला फोन करून तिच्याकडनं पैसे माग. पण भाई तिच्या बापाची लँग्वेज आपल्याला कळेल? पम्या, हा भाई बोल. तू जा तिच्याशी बोल आणि बापाचा नंबर घ्या आणि त्याला फोन लाव. जा लवकर जा. भाई मी गेलो असतो, पण तिने तोंड उघडलं ना की मला लहानपणी शाळेत न गेल्याचं दुःख वाटतं. पम्या, माझं डोकं नको फिरू. आधी तुला कापीन सांगतो, तिला विचार. या भाई तू चिरू नको. थांब, मी काहीतरी करतो. थांब. ये What? तू बोलू नको. थांब, मला सुचू दे. हिचं नाव काय आहे रे? सांगलीत नेऊन मस्करी करून हस. येस भाई, आपण हिला सुनीता बोलूया काय? अरे बोल, सुनीता बोल, बबिता बोल, नमिता बोल, काय बोलायचं तर बोल, पण तिच्या बापाचा नंबर घे. बाप फादर. I don't have father, but I have a brother and I also have a business partner. We have $1 billion company all over the world. We're a big business tycoon. I can get you any money you want, bhai. But please let me go. Please let me go, bhai. भाई मी म्हणतो घ्याच केळं. तुला नंतर आडवा करतो की नाही बघ. मला मी विचारतो, बाजूला वा. आता बघा बाईचा इंग्लिश. हे बघ सुनीता. That's not my name. अरे मी सुनीताच बोलणार. तू काय पण बोल, मी सुनीताच बोलणार. Goodness. ऐका सुनीता, फफाला फोन कर What? आणि फफाकडनं पैसे मागून घे. फफाला सांग फिनट झालीये मी. लगांची हाकललेली टीम. ठोकना लगान छाना पडेगा. कशाला बोलतो रे? ती बोली ना, त्याला मराठी कळते म्हणून. मग कशाला बोल ना मराठीत. का माझ्या आईशी बापाला फोन लावून पैसे घाल द्या. फोन लाव, फोन. Hold on. Calm down. I'll just call my business partner. अजिबात नाही चालणार. फोन लावतो. Wait. भाई फोन घेतला. फोन लावते.
Hi, Mike. Yeah, I've gotten into trouble over here. Huh. These local goons have kidnapped me over here. And they're saying if I don't give them $5 billion, they won't leave me. Can you please transfer that in my account right now? Please. Wait, what? What? What are you saying, Mike? Are you serious right now? I can't believe my ears. Oh, no, Mike. How could you do this to me? How could you do this to me, Mike? Oh, no, you rascal. You scoundrel. Oh, no, you cheated me. I'm not going to leave you. I'm going to see that you go to the court and you're punished. I'll sue you. I'll sue you, Mike. I'll see the end of it. I will not forgive you. Oh, no. Why did this happen to me? Mike. 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 ए पम्या हाय काय झालंय रे? लोचा झालाय. माईकचा लोचा झालाय. ओ साऊंडवाले जगदीश दादा, माईकचा लोचा झाला, हिचा माईक बदला. माईक व्यवस्थित आहे, लोचा तुमच्या स्किटचा आहे. साल्यानो लाजा बाळगा रे, लाजा. जगदीश दादा पण इज्जत काढायला लागले. लाजा बाळगा, काहीतरी करा. काहीतरी करा म्हणजे काय? जगदीश दादा इथं काढणारच. मला बांधून ठेवलं म्हटल्यावर काय होणार दुसरं? वाटतं. केळी घ्या केळी. शंपड करू का आधी सांगतो. शेंगऱ्या 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 My boy sister, what have they done to you? God, you're here. Look at these goons. They had kidnapped me. What have you done to my sister? My sister? My son, what have you done? We don't have any money. You know about Mike? I know. He's cheated us. Oh, he has cheated us a lot. We don't have a home. We don't have a single penny. We don't have a dollar. We don't have a man. What are you doing, Money sir? to eat. We don't have anything. Where did we go? We can't go back We are home. lost. We are Oh, bankrupt no, we are over here. finished. Please say something. Say something. We have nothing. Say something, bhai. ए आता एक केळी नाही, अख्खा डझनभर केळी मागवा. Excuse me. एक परवडत नव्हती, आता दुसरा आलाय. तू हुरू तमे कोण आहे? It's Peter, my brother. Her brother. It's a bow. ये बा ये ऐक माझा नीट टिपर. आता ऐक मी काय. पीटर. अच्छा मी पीटर, सॉरी. ते मला मारला काय तुम्ही? तुला वाटलं काय भाई? हा सनकन बसली इकडे. ते भाषा येत नसली की असं वाटतं भाई. आहे ना, इंग्रजीच आहे. हा ठीक आहे. ये बघ ये पीटर, पैसा हवाय पैसा. मनी मनी. We don't We have don't any money. have any money. अरे पण द्यावा लागणार ना मनी. आता तुम्हाला इथे किडनॅप केलं म्हणजे द्यावा लागणार. No, our business partner cheated us. He took He took all the money away. We don't have anything. Listen. We don't have any money with us. अरे पण आता आणले म्हटल्यावर द्यायचं ना रे. No. We can stay here. We'll work for you. Please give us a job. Listen to me. What is his name? तुमचं नाव काय? लकी. Then listen, Lukabai. We don't have any money. मला पैसे हवे आहेत. We don't have any money. We'll stay here and we'll work for you. Please give us a job. They don't understand English. Yeah. Let me try. आम्हाला तुम्ही तुमच्या गँगेत घ्या. Yeah. Lukabai, तुमची गँग खूप मोठी आहे. That's right. माझी गँग मोठी आहे बोलतो. अरे तिघच आहेत ना आमच्या गँगेत, मोठी कशी काय? ये भाई तू पैसे दे ना यार. We don't have any money. We will stay here. We will do your job and chores. Please. Please let me hire us. stay We don't here. have any money. भाई मी काय बोलू यांच्यासोबत? तू काय बोलणार रे? येतं हात सोडा ना माझा, मी बोलतो. एक मिनटं जरा प्लीज. मी प्रॉब्लेम सॉल्व करतो भाई. हा Problem? एक्सक्यूज मी गायज, व्हॉट यू वॉन्ट? Speaks in English. Speaks English. Speaks in English. Oh, where are you from?
What do you want, guys? I understood your problem. Yes, I saw that. I see that's your problem. I don't know. Please come here. You don't have money and anything, okay? No, we don't have any money. We need money. We need money to go home to Slovakia. Oh, Slovakia. Yeah. Oh my God, nice country. I never saw. Nice country. देतात पैसे देतात. नाही नाही भाई, त्यांना जायचं त्यांच्या घरी. स्लोवाकिया देश आहे, मोठा देश आहे. त्यांच्या खिशात 1 रुपया पण नाही. त्यांना पैसे पाहिजेत. कोणाला पकडून आणलं तुमच्या आईला? एक काम कर, काय त्यांना सांग जायला, मरू दे. डोका ते बोलणं ऐकून ऐकून डोकं भांजायला लागलं, त्यांना जायला. Okay, okay. He said he don't have money, so you can go now. We don't have money to go home. How much money you want? Around 1 lakh INR. INR. Okay, don't do extra. नाहीतर मी काय बोलणार नाही, सांगतो आधी सा. 1 लाख रुपये पाहिजे म्हणताय, तर जाईल मी इकडनं. अरे गौऱ्या यार, मी किडनॅप केला, मी त्याला कसे पैसे द्यायचे? पण ते जाणार ना, मग इथं थांबताना बोलतोय. काय करूया? 1 लाख नाही आहेत किती आहेत बघ? माझ्याकडे आता. हे 50 आहेत. He has only 50,000. You want? That's okay. That's okay. We'll take 50,000. Yeah. ओके, 50,000 मान्य करतो म्हणते. हा ठीक आहे, जातील तरी ना, मी देतो त्यांना. टेन्शन घेऊ नको. 500 वडापाव. अरे थांब ना भाई, एवढा मोठा भाई यार तू. हा गायस, दिस इज युअर मनी and 10,000 my commission, okay? Okay. It's okay. We understand. Check 40,000. Enjoy your country, Slovakia, okay? Thank you. Thank you so much. You're gods, You're gods, man. Thank Guys, you so much. don't do extra. Otherwise, सगळं cut. Okay. Thank you. Bye. We love your gang. Thank you so much. तुमची gang आवडते. Thank you. भाई, मी पण जरा फिरून येतो. हा, पिक्चर बघून येतो. मी काय करू? केळी खा ना तोपर्यंत. एन्जॉय द केळी. बाय गाइस. लगानमधून हाकलेल्या टीमचा परफॉर्मन्स कमाल होता. मजा आली. बघा हासरसे कशी दाद देत आहेत. प्रसादा, मजा आली. फक्त सांगली आणि मस्करी या 2 पंचेस करता तुझं जे नाव ठेवलं होतं ते वाखाणण्याजोगं होतं. काय होतं ते एक्झॅक्टली? Shangri-Liano Mascareneous. शँग्रिलियानो मॅस्करेनियस. वाफ, लवली. गौऱ्या म्हण एकदा. नाईस. जगदीश पाटील यांचा आज सहभाग होता या स्किटमध्ये. तो क्षण फार मस्त वाटला मला. जगदीशचं टायमिंग बघून जय जगदीश असं म्हणावंसं वाटतं आणि त्यावरची तुमची रिॲक्शन बघून हरे असं म्हणावंसं वाटतं. गौऱ्या, तुझा या स्किटमधला वाटा सत्यनारायणाच्या प्रसादात केळ्याचा जेवढा असतो तेवढाच होता, पण त्यामुळेच तो गोड होता. मजा आली. वंडरफुल. सई, धमाल परफॉर्मन्स होता. संजना आणि राऊत, तुम्ही अप्रतिम दिसताय. राऊत स्पेशली तू. श्रमेश प्रथमेश मस्त. भावा मस्त. मला तुझ्यातला गोड माणूस सगळीकडे जो डोकवत असतो तो फार आवडतो आणि त्याच्यावर माझं निस्सीम प्रेम आहे. गौऱ्या, ॲज चार्मिंग ॲज एव्हर. फार मजा आली. कडक झाला परफॉर्मन्स आणि जगदीश दादांच्यासाठी एकदा स्पेशल टाळ्या होऊन जाऊ. फार मस्त टायमिंग होतं. मजा आली. जगदीश पाटील जे आपले साऊंड दादा आहेत त्यांच्यासाठी खरंच पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू जगदीश दा अँड थँक्यू टीम. ऑल द बेस्ट. मंडळी, आता बघूया एका स्टिंग ऑपरेशनची गंमत जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. त्याचं स्टिंग ऑपरेशन आपल्याला करायचं ना, डायरेक्ट काय घुसतोस तू? सर भाऊजी, मला माहिती आहे आपल्याला स्टिंग ऑपरेशन करायचंय सर भाऊजी. बोल. बोंबलशील आता गच्चीवर जाणे, भोंगागे आणि बोंबल सगळीकडे. स्टिंग ऑपरेशन आहे ना, सिक्रेसी नावाचा काही प्रकार असतो की नाही? आपल्याला स्टिंग ऑपरेशन करायचंय. काय समजव रे तुला? हे बाळा, ऐक माझं. हे बघ, हे 5,000 रुपये मी त्याला देणार. ते देताना बरोबर शूट करायचं. मोबाईल आहे तुझ्याकडे? मोबाईल कळलं? हा. या खांड्यालाच पोचवायचा. साधे पेपर काढण्यासाठी 5-5 हजार रुपये मागतो लाच. आज त्याला पोचवतो. रेड हँड पकडायचं. तुम्ही काळजीच करू नका सर भाऊजी. आय एम विथ यू सर भाऊजी. तू एक तर सर तरी म्हण किंवा भाऊजी तरी म्हण. सर भाऊजी काय म्हणतोस? मी तुमच्याकडे जॉब करतो म्हणून सर म्हणतो आणि तुम्ही माझ्या दीदीचे मिस्टर आहात म्हणून भाऊजी म्हणतो. सर भाऊजी, मी तुम्हाला सावजी म्हणू का?
सावजी. हा सर आणि भाऊजीचा कॉम्बिनेशन. अरे बाप रे, मग मी तुला मू आणि चू म्हणू? मुचू. मू म्हणजे मूर्ख आणि चुकीचा एम्प्लॉई, याचं कॉम्बिनेशन. नाही चालेल तुला? नाही, नको नको. त्यापेक्षा मला तुम्ही चुंबू म्हणा. चुंबू? चुंबूवरून कसं काय? नाही काही नाही, असंच मला आवडतं चुंबू. बावळाटास का रे? चुंबू नाव आवडतं तुला? चुंबू? चुंबूत काय आवडण्यासारखं? थांब जरा, थांब. आता आपण करतोय माहितीये ना स्टिंग ऑपरेशन. स्टिंग ऑपरेशन. हो माहिती आहे मला हे. मी परत एकदा सांगतोय, मी पैसे देताना बरोबर शूट करायचं. हा, कॅमेरा कसा धरशील? पैसे द्या. पैसे हा हे द्या. क्या डायरेक्ट धरशील असा? त्याला दिसणार नाही तू कॅमेरा धरलायस ते. अरे बावळट आहेस का तू? स्टिंग ऑपरेशन. लपवून ठेव ना तू. कसं ठेवशील? कुठे ठेवशील सांग ना तू. खिशात ठेव. येस, आणि असं उभं राहा त्याच्या समोर. मागच्या खिशात ठेव. असं स्टिंग ऑपरेशन करणार आहेस तू? वरच्या खिशात ठेव. वरच्या खिशात. वरच्या खिशात. हा असा ठेव. पण ते हे बघ दिसेल. अँगल लावायचा खालून असं बघ. दाब दाब खालून. हा असा. शाबास, मस्त. ए दुसऱ्या दे रे कोणतरी स्किट मध्ये. त्याच्या समोर नको करू हे सगळं. मी ठेवतो. हे सगळं केलं ना आपण, घरी प्रॅक्टिस केली ना. हे काय मी हे केलं ना. नीट कर. फक्त कॅमेरा ऑन कधी करायचा? आधीपासूनच करायचा रे. त्याच्या समोर सांगणार आहे. 2 मिनिटं जरा कॅमेरा ऑन करतो. सांगणार आहेस का त्याला? तू आधीपासून. सावजी ब्रिलियंट. ते मला माहिती आहे. आधीपासूनच मी करतो. ओके हो ओके ओके. स्मूथ मध्ये रेकॉर्ड करत. चल कॅमेरा ऑन करतो. कॅमेरा ऑन. रेडी? कॅमेरा ऑन आहे. खांडेकर. अरे या 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 चौगले या. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसतो सर. आता बसल्यावर विचाराल. सॉरी सर. बरं चौगले मला सांगा, तुमच्याने माझी दुश्मनी आहे का? नाही 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 ना. नाही मी तुमचं काम का अडवीन? नाही अडवणार. मुद्दा कसा आहे चौगले, की तुम्हाला असं वाटतं की कामं खूप सोपी आहेत. नाही तसं नाही मला म्हणायचं. पण तसं नाहीये ते. नाही बरोबर आहे. प्रत्येक कामामागे काही ना काहीतरी मेहनत असते. हो मेहनत असतेच. मेहनत असतेच. काय चाललंय तुमचं? नाही हे नवीन आहे. मुंबईत आजच आलाय तो. त्याला जरा बघायचं होतं ऑफिस कसं असतं वगैरे. त्याला माहित नव्हतं रे. हा हे त्याला जस्ट दाखवायचं होतं. नीट कर रे बाबा. हा तुम्ही काय म्हणत होतात मला ते? तर चौगले कसं आहे, आता प्रत्येक कामामागे मेहनत असते. हो. आता तुमची कागदपत्रांची फाईल ते बघा केवढी वरती आहे. हो वर आहे. हा आता आमचा एखादा कर्मचारी तुटलेल्या स्टूलावर ना चढणार. बरोबर आहे. मग तो पडू शकतो. हो अगदीच. तो धोका आहे. होय. वरती चढणार, पहिलं काय लागणार हाताला? माहित नाही. तुम नाही ना. धूळ लागणार. धूळ लागणार. हो मग त्याच्या इन्फेक्शन होऊ शकतं. हा. नंतर समजा हाताला काहीतरी मध्येच पाल बिल लागली, वळवळत, तो त्रास होऊ शकतो. आता नाही पैसे देताना. आता नाही जस्ट एक त्याला सांगतोय. मस्त. मी बोलतोय त्याच्याशी का बोलतोय? नाही तो नवीन आहे ना, तो इथे तिथे बघतोय म्हणून म्हटलं. सर कसे चौगले, प्रत्येक कामात ना रिस्क असते. रिस्क आहे. आणि त्या मेहनतीचे थोडेफार पैसे काय द्यावे लागतात. कसं आहे की पैसे दिले की लोक पण आनंदाने काम करतात ना, त्यांना हुरूप येतो. अगदीच येतो. आणि हे सगळे पैसे काय माझ्या एकट्याच्या खिशात जाणार नाहीये. नाही ते काय सगळ्यांमध्ये समान प्रमाणात वाटले जाणार आहे. हो है ना. म्हणून मी तेच ठरवलेलं आहे. तुम्हाला जिल्हा मस्त पाडला. यस मस्त. नीट ठेवा तो नीट मोबाईल नीट ठेवा. नीट ठेवा तो मोबाईल. आता हा तुम्ही जी लाच मागितलेली आहे ते मी तुम्हाला देतो. नाही चौगले. नाही असं कसं. घ्या ना लाच. बघा नाही तुम्ही त्याला लाच म्हणा, प्रेमाची भेट म्हणा, अंडर द टेबल म्हणा, काही म्हणा, पण ते द्यावे लागतात. म्हणूनच मी देतोय ना तुम्हाला. हे घ्या, ही लाच तुम्हाला मी देतोय. ही काय पद्धत आहे? नाही आमच्याकडे असं ओवाळून देतात म्हणून एक लाच. अच्छा. ही लाच मी तुम्हाला दिली. ही लाच दिली. आता तुमचं काम होईल, घाबरून का. बस एवढीच इच्छा होती. काय चहा वगैरे घेणार? नाही झालं माझं. ओके येतो. चला. खांद्या येस. सावजी हे पिंग काय दिसतंय सगळं? सेल्फी मोड ऑन होता.
खिशातलं आतलं सगळं रेकॉर्ड झालं. ही तुझी अक्कल, सगळं सेल्फी आतलं रेकॉर्ड, खिशातलं काय? सेल्फी मोड कसं काय? बरं, सांगितलं तुला कसं काय म्हणजे? मला कसं माहिती असणार ते? तू असं करताना तो मोड बदलला असणार. आता काय करायचं? नाही. 5,000 रुपये देऊन बसलो मी त्याला आता. नाही, एक काम करूया तू परत एकदा पैसे दे त्याला, मग मी परत एकदा रेकॉर्ड करतो, आपण परत एकदा सगळं तुला करूया. कळत कसं नाहीये? मी 5,000 रुपये दिलेत मी. दे ना परत अरे एकदा. माझ्याकडे नाही आहेत अजून, तिनं कुठून देऊ मी त्याला? अरे यार, असं काय करतो? तुझ्याकडे बघ, थोडे असतील तर पैसे तुझ्याकडे बघ. बघ 500 रुपये वगैरे असतील बघ. 500 100 बघ. 100? अरे 500लाही रिॲक्शन पाहिजे ना, 100ला काय देतोस तू? लुख्खा आहेस रे, किती लुख्खा आहेस रे. 100 रुपये पण नाही. दीदी म्हणाली आता सावजींबरोबर चाललायस तर तुला कशाला पैसे? थांब आता, माझ्या इमर्जन्सी याच्यात थोडे पैसे आहेत. एक मिनिट. हा, हे बघ, हे 3,000 रुपये आहेत. आता हे मी देतो. हा, हे देताना व्यवस्थित शूट कर. मी शूट नीट आहे का बघ मोबाईल? हो. सेल्फी बिल्फी लफडा नाही पाहिजे मला. नीट बघ. येस. हा, हे एवढंच कर. हे ठेव खिशात. खिशात ठेव. मी ऑन करतो. हा, ऑन कर. रेडी? ऑन. ओव्हर ऍक्टिंग नाही. ये नॉर्मल. इथं आत गेल्यावर ऍक्टिंग, इथं नॉर्मल. खांडेकर. अरे चौगले या. चौगले, तुम्ही उगाच काळजी करताय. तुमचं काम आता होणार. येस. निर्धास्त राहा. हा? बिनधास्त. नाही, आम्ही दोघे बाहेर गेल्यावर आम्ही विचार केला की ज्या पद्धतीने तुम्ही कार्य करताय, 5,000 रुपये एवढेच नाही तुम्हाला दिले. नाही चौगले, कसं आहे नाही, की तुम्ही- नाही. ऐका माझं ऐका. तुम्ही दिलेत पैसे आणि योग्य दिले. नाही. काही नाही, आम्ही दोघांनी ठरवलंय 3,000 रुपये अजून लाच म्हणून तुम्हाला द्यायची. चौगले, हे बघा, मी नाही म्हटलं. ही रिंगटोन आहे तुझी? ही रिंगटोन आहे? ऍप चुकून सुरू. एक काम करा, तो फोन खाली खिशात ठेवा. नाही, राहू दे, वर जरा हवेशीर बरं. नाही, मगातपासून फोन मध्ये अडकला तुम्ही. खिशात ठेवा फोन. खिशात ठेवा, नाहीतर तुम्ही बाहेर उभे राहा. नाही, ठेव खिशात आता. तर हे 3,000 रुपये आम्ही ठरवलेलं आहे. ही जी मेहनत तुम्ही सांगितलीत मला, म्हणजे ते जे असं पाय ठेवायचा वर हे असते सगळे धूळ असते. नाही यांचं काय चाललंय? नाही, काय नाही. नीट बस रे. एवढं कशाला वर करशील? हलकेच कर ना. हा, नाही. हे नीट बस. टेबल आहे ते. नीट बस. साहेबांचं टेबल आहे ते. साहेबांसमोर मी असं आउट शी बाबा इनच करतो. हा सर, इकडे गावावरून आलाय ना? हा, गावावरून आलाय. जरा त्याला माहित नाहीये. साहेब, हे 3,000 रुपये. बघितलंस का? ऑफिस आवडलं ना? छान मुंबईची ऑफिस असतात. हा, इथे सर साहेब, हे 3,000 रुपये मला. यांचं काय ते आधी गिर्यारोहण चाललंय ते संपू द्या आधी. तिकडे जा ना. तिकडे जा. चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या काहीतरी करतोस ते चेहऱ्याने. हा सर, मी हे 3,000 रुपये तुम्हाला. हे बघा चौगले. नाही सर. ऐका माझं. ऐका, मी पैसे तुम्ही ऑलरेडी खूप पैसे दिले आहेत, पण आता तुम्ही बोलताय म्हणून मी घेतो. असं काय हे नाही. ही लाच मी तुम्हाला दिलेली आहे. ही लाच तुम्हाला मी दिलेली आहे. 3,000 रुपये ही दिलेली आहे. हे कुठली पद्धत? मी सांगितलं ना, वळून द्यायला लागतात. हा, तुमचं काम आता झालंच म्हणून समजा. येस. निर्धास्त व्हा. ओके. काय कोल्ड्रिंक वगैरे काय नको. चल. मी एवढं असं करून त्याचा फोन दिसतोय. त्याचा वरचा फॅन दिसतोय. भिंतीचा रंग दिसतोय. खांडे कुठे? हा अँगल तू घेतलास. तुला सांगितलं होतं ना, नीट अँगल दे, शूट कर म्हणून. अरे 3,000 रुपये गेले ना माझे. थोडीशी चूक झाली. कुठली चूक? आपण परत करूया ना. आपण परत करूया. माझ्याकडे पैसे नाहीत आता. असतील ना, कुठेतरी असतील. माझ्याकडे पैसे नाहीत. पाकिटात चोर कप्पा आहे बघा तुमच्या, तो चेनवाला, त्यात असतील बघा. तुला कसं माहिती रे? काल 50 रुपये घेतले होते मी. अरे 50 रुपये घेतो माझ्या पाकिटातून तू? चहाला हवे होते. नाही रे जमणार. हे शेवटचा ट्राय. नीट कर. नीटच करूया. आपण आता माघार नाही घ्यायची भावा. हे शेवटचे 2,000 रुपये आहेत. आता नीट शूट कर. मी नीट शूट करतो. 1 मिनिट. तुझ्या मोबाईलवर विश्वास नाही. हे दे. नाही
हा मोबाईल घे, माझा मोबाईल घे, ऑन कर. हां हा कॅमेरा कॅमेरा ओके. हा कॅमेरा हा आहे. ओके रेडी. हां हां खांडेकर. हा चौगले तुमचं काम होईल. नाही पण एवढं महत्वाचं काम आहे, आम्ही दोघांनी विचार केला अजून 2,000 रुपये द्यायचे तुम्हाला. हे घ्या. काय अजून 2,000 रुपये मला तुम्हाला द्यायचे. चौगले मला आता पैसे नको आहेत. नाही चौगले मी तुमचं काम करण्यासाठी आता पैसे घेणार नाही. नाही म्हटलं ना चौगले, ऑलरेडी तुमची फाईल काढायला सांगितली मी, होईल तुमचं काम. नाही नाही फाईल थांबवायला सांगा, पैसे घ्या. लाच आहे, लाच घेतली पाहिजे. चौगले मला पैसे नको आहेत. नाही घ्या, असं नका करू. चौगले मला नको आहेत पैसे. घे पैसा, घेत नाही म्हणजे काय? घे पैसे, मला नको. चल रे, झालं रे, मर गया रे. अब तू जा रहा है. झालं ना सगळं. अब मर गया तू. सगळं रेकॉर्ड झालंय, सगळं रेकॉर्ड झालंय. तू पैसे घेतलंस ना लाच, सगळं रेकॉर्ड झालंय. म्हणजे तुम्ही मगातपासून आलात ते सगळं रेकॉर्ड करत. नाही मगातपासून नाही, बसून वगैरे ते रेकॉर्ड करत. नाही नाही ते रेकॉर्ड झालं नाही ऍक्च्युली, पण आत्ताच रेकॉर्ड झालं. याला लटकला तू, खांद्या लटकला. का रेकॉर्ड केलं हे बघ. अरे हसता आता हसा, आता हसा. बघा यात काय दिसतंय बघा. हा मी लाच घेताना नाही नाही करतोय, तुम्ही जबरदस्ती देताय. हा देतोय. तुम्हाला कळतंय का काय रेकॉर्ड झालंय? मी लाच घ्यायला नकार देतोय, तुम्ही जबरदस्ती देताय. हा जबरदस्ती देताय. मग आता मी तुमच्यावर केस टाकणार आहे. नाही आम्ही परत येतो एकदा पाहिजे तर. असं नाही. हा व्हिडिओ कोणाला दाखवणार आहे तुम्ही? सोशल मीडिया. नाही दाखवा, सोशल मीडियावर टाका. नाही आता तुमच्यावर कशी केस टाकतो मी ते. नाही असं करू नका. आधीचे 8,000 द्या, मग मी परत येणार नाही तुमच्याकडे. कुठले 8,000? आता दिलेत ना 8,000. मला कधी दिले? आणि आता काम पण विसरा तुमचं. तुम्हाला कशा परमिशन मिळतो ना ते मी बघतो. निघा. आउट. अतिशय कॉमेडी असं स्ट्रिंग ऑपरेशन, खूप मजा आली. मस्त. सई कडक परफॉर्मन्स होता, मला खूप मजा आली. चुंबू मस्त रे. फार भारी. मला तुमच्या तिघांचा त्रिकूट खूप आवडलं, पुन्हा बघायला नक्की आवडेल. भावा बॉडी लँग्वेज मधला भ्रष्टाचार फार सुंदर होता, फार आवडला, मजा आली. समीरदा असं म्हणतात की सावजी ही डेलिकसी आहे त्या प्रांतातली, तसं तू MHJ ची डेलिकसी आहेस असं मला वाटतं. मस्त, फार मजा आली मला तुम्हाला बघताना आणि आम्ही खूप हसलो. आणि अधूनमधून मी तुला चुंबू म्हणणार आहे कारण मलाही त्या नावाची मजा आली. मंडळी, लोकप्रिय नेते भाऊसाहेब आहेत दवाखान्यात मरणशय्येवर. बघूया तिथे काय बातमी येते. हा हास्य धुमाकूळ घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले कलंदर कलाकार. सावत्या आपले भाऊ. सावत्या भाऊ भाऊ सावत्या भाऊ. अरे परत या भाऊ, तुम्ही परत या. अरे परत या भाऊ, तुम्ही परत या. भाऊ या. कसं करमत नाही हो भाऊ या. कसं करमत नाही. अरे काय चाललंय काय? अरे काय चाललंय काय? प्रचार सभा आहे, प्रचार सभा आहे, रोड शो आहे, रोड शो आहे, रिपीट टेलिकास्ट आहे, रिपीट टेलिकास्ट आहे. मर ना गप ना. सॉरी सर. जरा शांत बस, बोलतोय ना मी. सॉरी सर. वेगळं काहीतरी कर, स्वतःच कर. अरे बापरे. स्वतःच कर म्हटल्यावर धसका घेतेस तू. हा शांत उभी राहा 5 मिनिट.
आणि तुम्ही काय करताय? तुम्ही काय चाललंय तुमचं? आणि किती गोंधळ घालताय? बाकीच्या पेशंट्सना त्रास होतोय. हा पण आमचे भाऊ हे भाऊ हे भाऊ भाऊ त्याला आवरस. साहेब भाऊ आमचा नेता आहे, आमचा नेता आहे. त्याचं काय एवढं? तो काय एवढं करतोय? भाऊंवर लय प्रेम आहे. भाऊंवर प्रेम आहे ना, भाऊंवर उधार नाहीये ना. मग एवढं कसलं करतोय? थोडं थोडं करायला सांगा. ऐका ना प्लीज, स्वतःला सावरा प्लीज. हा मी आहे की नाही, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय भाऊंना वाचवण्यासाठी. पण तुम्ही आहे ना, आम्ही कुठलीही ट्रीटमेंट करायला गेलो की जोरात ओरडताय. 7व्यांदा झालंय मगापासून हे. मगाशी 25-30 जणांचा मॉब आला होता आतमध्ये. कॉन्सन्ट्रेशन लूज होतोय माझं, कळतंय का? नाही मी साहेब आता सांगितलंय सगळ्यांनी, बाहेर कार्यकर्त्यांची कडाच उभी केली आहे. आता कोण आत येणार नाही. आम्ही फक्त 4 कार्यकर्ते इथे थांबणार आहे भाऊ. अरे पण तुम्ही 4 जण 100 जणांना इतकं ओरडताय, ते नका करू. प्लीज शांत बसाल. मी करू ट्रीटमेंट. थँक्यू. डॉक्टर साहेब ऐका. शांत बस, शांत बस. डॉक्टर साहेब ऐका, ते आता ओरडणार नाही, मी खात्री देतो. बरं, मला फक्त हे सांगा की बाबा म्हातारा राहीन का जाईन बाबा? सी मला काही लपवता येणार नाही, पण भाऊ रिस्पॉन्स नाही देत आहेत. हां प्लीज सगळ्यांना सांगा की भाऊंच्या नातेवाईकांना फोन करा आणि त्यांना बोलावून घ्या. आय एम सॉरी. साहेब लक्ष ठेवा साहेब. डॉक्टर काय बोलले? कधी येतात भाऊ आपले? डॉक्टरांना नातेवाईकांना बोलवायला सांगले. भाऊ आता रिस्पॉन्स देत नाही आपले. अरे कसं देतील? मोबाईल माझ्याकडे आहे. अरे तुला लागा भाऊंच्या चितेवर खालच्या लेअरला ठेवून जायला पाहिजे. काय बोलतेस? कळते का? अक्कल आहे का लागा तुला? अरे भाऊ गेले म्हणजे भाऊ आपल्याला सोडून गेले. काय भाऊ आपल्याला सोडून चालले? बस ऐका पोरांनो, आवरा सावत्या, आवरा सावत्या, आवरा स्वतःला, आवरा लगा. काय लगा आपल्याला कळायला लागल्यापासून भाऊंच्या एवढ्याशा सावलीखाली वाढलोय लगा आपण. लय केलंय, कार्यकर्ता म्हणून भाऊंनी लय दिला आपल्याला. बन्या आपल्याला त्यांनी शिव्या द्यायला शिकवल्या आहे की नाही? आपला डांबर पातळ करायला शिकवलंय त्यांनी. नको तिथं दंगली करायला शिकवले त्या. अरे लगा रेशनच्या तांदळाचे ट्रक गायब करायला शिकवलं लगा भाऊंनी आपल्याला. हे बघा आपण आता भाऊंचं देणं लागतोय, कळलं का? आपण भाऊंसाठी करायचं. भाऊंना असं तसं नाही न्यायचं. भाऊंना नाही आपण म्हणजे वाजत गाजतच नेऊ. म्हणजे काय? भाऊंच्या मृत्यूचा सोहळा झाला पाहिजे एकदम. त्या खांडेकरचा टेम्पो बोलवतो आपण, ती सजवू, हारानं फुलानं सजवू, आपण त्याच्यात निघू. ही बेस्ट आयडिया आहे. मी टेम्पो सांगतो, मस्त 12 फुटाचा बॅनर लावू भाऊचा आपण. ते जाऊ दे सावत्या. आपण आहे ना आपले जे भाऊ आहे का नाही, त्यांच्या चितेला ना चंदनाच्या लाकडांना अग्नी देऊ. त्यांना चंदनाचा परफ्यूम लय आवडायचा माहिती. मी बघ 5,000 पाठवलेत खांडेकरला. हा भाऊची कवटी फुटली रे फुटली की बाबा मला माझे कॉन्ट्रीब्युशनचे पैसे द्या तुम्ही. टेन्शन नको घेऊ, मी देतो. तू अंगड बोडायचं पहिले पैसे. डॉक्टर ऐका की डॉक्टर, मी काय म्हणतोय, म्हणजे आता एक अर्ध्या पाऊण तासात आम्हाला बॉडी देऊन टाका. काय आम्हाला दर्शनाला घेऊन जायला लागतं ना, म्हणजे ग्रामपंचायतीत ठेवायला लागतं दर्शनाला. तिथनं पुढे मग शाळेत बी ठेवायला लागणार दर्शनाला. मग दूध संघ आहे, अध्यक्ष होते ना भाऊ दूध संघाचे, तिथं ठेवायला लागेल दर्शनाला. बँकेत ठेवायला लागेल. भाऊंची डेड बॉडी न्यायची काही गरज नाहीये, कारण भाऊ ठणठणीत बरे झालेले आहेत. काय मला माहित नाही काय देवाची कृपा झाली, पण भाऊ ठणठणीत बरे झालेले आहेत. हो, आणि आता ते बाहेर येत आहेत. मी त्यांना म्हटलं नका जाऊ, पण त्यांचा तुमच्यावर फार जीव आहे. ते मला म्हणाले मला बाहेर यायचं. भाऊ बाहेर. खांडेकर तुमचं बायसेप एकदम तुमच्यासारखेच क्यूट आता. भाऊ जिवंत ती ऑर्डर कॅन्सल कर. भाऊ तुम्ही आले. अरे कोण आले रे, कोण आले?
भाऊ पायावर 2 आले. काय बोलतेस ला घडलंय सगळं तुझं. अरे जाऊ दे, भाऊ आले ते बघा. अरे बावळट कार्यकर्त्यांनो, काय करताय तुम्ही? त्यांना पेढा का भरवलात? त्यांना बर्फी आवडत असेल, पेढा का भरवलात? अरे अरे कोण आहे रे माझ्या हॉस्पिटलमध्ये? काय झालं? अरे तू 5 मिनिट शांत बस. ऐका, यांना उचला आणि आतमध्ये घेऊन चला. यांना उचला, आत घेऊन चला. त्यांना आत घेऊन चला. अरे देवा. भाऊ सावकाश होणार भाऊ. सावकाश इथे ठेवा, इथे ठेवा. डॉक्टर साहेब, मला एक सांगा, काय हे अशा चक्कर येऊन कावरं पडताय? अरे कारण त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे. कळतंय का तुम्हाला? मगापासून मी तुम्हाला तेच सांगतोय. म्हणजे जगणार नाही? नाही असं नका म्हणू, मी आहे ना, मी प्रयत्न करीन. म्हणजे वाचतीन भाऊ? नाही असं लगेच नाही सांगता येणार ना. म्हणजे जातीनच? नाही, आम्ही प्रयत्नांची पूर्ण पराकाष्ठा करू. म्हणजे जगतील भाऊ? नाही असं पटकन नाही सांगता येणार की जगतील की नाही. मग जातील? नाही आम्ही प्रयत्न करू. मग वाचतील. ए गप्पे! तुझा आय एम सॉरी, तुम्ही तोपर्यंत नातेवाईकांना फोन करून बोलवा, कारण मला क्रिटिकल वाटते कंडिशन. डॉक्टर काय ते ऐका ऐका, त्या डॉक्टरच्या बोलण्यावरून मला आता कन्फर्म झालंय की आपले भाऊ काही आता टिकत नाही. भाऊ ह्या टायमाला जातीनच. काय म्या भाऊ असे चालत आले होते, जीवाला होता लागा. अरे ती विजयापूर्वीची फडफड होती. लय फडफड झाली रे भाऊंची पण. अरे मग एकदम चिवट जीव होता ना. काय लागा. कशाला पेढा भरवलास? हा माकडा लगा पेढा भरवायला गेलास, आता कापूस लावायची वेळ आली लगा. गोड वाटलं म्हणून भरवायला गेलं. तू लय मोठा प्रॉब्लेम झाला लगा आता. अरे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इकडे झालाय. काय? अरे त्या खांडेकरने ऑर्डर कॅन्सल केली. अरे अशी कशी कॅन्सल केली? मी त्याला मगाशी सांगितलं ना भाऊ जिवंत आहेत म्हणून, त्याने सगळंच कॅन्सल केलं. अरे मग दुसरी ऑर्डर कर ना. कारण देतोय बघ, मेसेजेस करू त्याला. काय म्हणते? काहीच अवेलेबल नाही म्हणतोय, नाही मिळणार. दुसरीकडे ऑर्डर कर ना काहीतरी. दुसरा ट्रक मागवायला लागेल आता. मग कर माग. 2000 ऍडव्हान्स लागेल त्याला. अरे बापरे. नाही आपण काढू पैसे पाण्या. काढू आपण पैसे काढले पाहिजे काय बघा. सच्चा कार्यकर्ता म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. नाही खरं आहे. नाही काढू, चल नाही आपण वर्गणी काढू. इथं मी रुमाल ठेवतोय, प्रत्येकानं पैसे काढायचं. मी पण देणार आहे भाऊ. भाऊसाठी भावांनो 13 रुपये आहेत. एवढेच आहे भाऊ. आता काय एवढीच लायकी आहे का आपली? असं ना ह्याच्यात भाऊंचं काय जाळायचं? हा अरे लगा हे 13 रुपये भाऊंच्या तिरडी पुढे असं उडवाय जरी ठेवलं नाही 200 मीटरच्या आत संपतेली लगा. का देते नको. ऐक हे म्या तू 500 रुपये दे. सगळेजण 500 रुपये दे. प्रत्येकाला 500 काढू. मला 2000. हा मला पाठवा, मी खांडेकरला 2000 रुपये पाठवू. तू खांड्याला सांग म्हणा टेम्पो घेऊन येतो. सांग त्याला पाहिजे. सांगतो त्याला, सांगतो. सांग त्याला कन्फर्म सांगा टेम्पो. टेम्पो पाहिजे म्हणा काय बी करून. केला मेसेज केला. मेसेज केला ना. डॉक्टर आले. पुन्हा एकदा आम्ही खूप प्रयत्न केले आणि भाऊंना मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढलेला आहे. काय भाऊ वाचलेले आहेत. पण आता भाऊंचे जे नेते आहेत त्यांना आम्ही इथे आत ऍडमिट करणार नाही आहोत. आम्ही त्यांना डिस्चार्ज करतोय कारण तशी त्यांचीच इच्छा आहे. ओके चालेल. येतील, तुम्ही त्यांना घरी घेऊन. थँक्यू थँक्यू. बोला भाऊ. व्यवस्थित ना आता. भाऊ यापुढे अजिबात हालचाल करायची नाही. सगळं सावकाश करायचं, कळलं? डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवायचं. हालचाल करायची नाही, कळलं ना? काळजी घ्याल ना? अरे भाऊ, अरे काय करायचं या माणसाचं?
एका बाईने गालावर हात फिरवला तर लगेच आडवा झाला. इथे एक बायको एक्स्ट्राचे 3 बायका सोडून गेलाय. त्याची जबाबदारी आता आमच्यावर येणार. त्याचं काय? अरे कसला विषय मांडता इथे? उचला त्या माणसाला. डॉक्टर मी काहीच नाही केलंय. मला माहिती आहे तुम्ही काही नाही केलं. त्यांना उचला, त्यांना उचला, त्यांना उचला. पायाला त्यांना घेऊन चला, त्यांना घेऊन चला, त्यांना घेऊन चला. बापरे बापरे बापरे. त्यांना आयवी लावा, त्यांना आयवी लावा लवकर. मला 5 मिनिट द्या, मी पुन्हा एकदा इलाज सुरू करतो. नाही डॉक्टर ऐका, लय झाला आता म्हाताऱ्याचं. नाही लय झाला आता. इथं काय टाइमपास चाललाय म्हणजे? हा सारखं येते जाते आम्हाला काय काम धंदा नाही तो. हा काही एवढंच करत बसूय. मग तुम्ही एक काम करा. काय? ही 13 रुपये घ्या. 13 रुपये येतं. गळा दाबून टाका त्याचा. गळा दाबून. आता कसं आहे, शेवटचं 500 रुपये होतं सेव्हिंग मधलं माझे, ती बी ट्रान्सफर केले ते. आता हे जगलं तर सेलिब्रेशन बी करायला यायचं नाही, आणि मेलं तर जायला बी पैसे नाही. हे 13 रुपये घ्या, गळा होऊन टाका त्याचा. नाही तुम्ही करा, मी सांगतोय की नाही. बॉडी सरळ मेडिकल कॉलेजला द्या. तुमचे नेते असू द्या, कोणी असू द्या. हे बघा आम्ही मीडियावाली बोलावली ती, त्यांच्या पुढे फक्त तुम्ही एवढंच सांगायचं, मरण्याआधी भाऊंनीच मला सांगितलंय माझा देह मेडिकल कॉलेजला दान करा म्हणून. एवढं फक्त सांगा, बाकीचं आम्ही काही बघून घेतो. अरे भाऊ आहेत तुमचे नेते आहेत ते. डॉक्टर आता काय करायचं? मी पुन्हा एकदा त्यांच्या गालावर हात फिरवून त्यांना संपवून टाकू का? ए डोरा द एक्सप्लोरर, आपण डॉक्टर आहोत, आपण लोकांना जगवायचं. चल त्यांना जगवूया. जाम कॉमेडी कार्यकर्ते होते, मजा आली. प्रसादा काय म्हणाल? छान. मला सगळ्यात कुठला पंच आवडला असेल तर रसिका, तू जेव्हा स्वतः असं म्हणतेस ना की अरे बापरे, याला एक जगा वेगळं जिगर लागतं रसिका. क्या बात आहे, क्या बात आहे. मला खूप आवडलं की तू इतक्या खुल्या दिलानी तू तुझ्यावरचा ह्युमर ॲक्सेप्ट करतेस आणि प्रेझेंट करतेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. वंडरफुल. बाकी तुमच्या चौघांचं यथाशक्ती उत्तम काम. पृथ्वी मस्त, मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. ये बात. थँक यू सो मच अँड कीप इट अप. मंडळी, हास्याचा हा धमाका पुन्हा अनुभवायला मिळेल पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.